भक्तिशक्तीचा संगम असणारे, प्रखरपणे जगद्गुरु तुकोबारायांचा धर्म परंपरेचा वसा आणि वारसा पुढे नेणारे, तसेच कीर्तनाच्या माध्यमातून मिळणारं मानधन राष्ट्र कार्याप्रती समर्पित करणारे जगद्गुरु तुकोबारायांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे, आपणास विनंती आपण आपल्या मनावर त्या ठिकाणी व्यक्त करायचं. रामकृष्ण हरी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळ, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. सर्वप्रथम कार्यक्रमाला यायला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सर्वांची माफी मागतो. आणि हिंदू युवा प्रबोधिनीच्या माध्यमातून कार्यक्रमाचं ज्यावेळेस पोस्टर पाहिलं त्यावेळेस मनस्वी आनंद झाला की आपण आता इथं कदाचित पद म्हणतोय पण जबाबदारी प्रदान सोहळा असं कार्यक्रमाला म्हटलं, हीच खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे. कारण पद आणि जबाबदारी यामध्ये थोडासा फरक मला वाटतो. पद अहंकार वाढवतं आणि जबाबदारी विनम्रता वाढवतं. अखंड हिंदू समाजाची जबाबदारी आपण घेऊन हिंदू समाजामध्ये आजपर्यंत आपण पाहतो डाव्यांच्या खूप इकोसिस्टम आहेत. त्या डाव्यांची इकोसिस्टम भेदणारे पण आपल्यामध्ये बसलेत. त्यामुळं व्यासपीठावर आणि व्यासपीठाखाली बसलेलं नाही तर या सभागृहात उपस्थित असलेल्या सगळ्या दिग्गजांना माझा नमस्कार. वरती पण दिग्गज आहे आणि व्यासपीठाच्या खाली पण दिग्गज आहे. त्यामुळं डाव्यांची इकोसिस्टीम भेदणारे आपण आहोत, पण आपली इकोसिस्टीम आजपर्यंत उभी करण्याचे आपण प्रयत्न तोकडे केले असतील. मला राजभाऊ तुमचं अभिनंदन करावं असं वाटतं या निमित्ताने की आपण आपली स्वतःची काहीतरी इकोसिस्टीम, मग ती रोजगार क्षेत्रात असेल, आरोग्य क्षेत्रात असेल, शिक्षा क्षेत्रात असेल, आपण उभं करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचं अभिनंदन आणि तुमच्या सर्वांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आता आलो एवढ्या लांबून तर काहीतरी विषय केला पाहिजे. मला सौरभजी म्हटले कशी पण बॅटिंग करा, पण आता थोडंसं T20 पेक्षा 5 दिवसाची कसोटी याचा थोडासा विचार केला पाहिजे ना असं मला वाटतं. कारण सभांमध्ये तोडफोड मारझोड सगळं आपण बोलतो आणि आता मोर्चाचा जेवढा विचार करायचा आहे तेवढा थोडासा वैचारिक विचार करायचा आहे. त्यामुळे पुढचे 10 मिनिटं एक विषय आपल्या सर्वांसमोर मांडणार आहे. त्यामुळे आजपर्यंत आपण ऐकलंय, आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया मला खूप भावणाऱ्या असतात की महाराज तुम्ही बोललेलं मनाला लागतं. कदाचित मनाला लागेल का नाही माहित नाही, पण मनापर्यंत पोहोचेल असा विषय आहे. पण थोडंसं गांभीर्याने आपण सगळ्यांनी ऐकावं असं मला वाटतं. जास्त सिरियस होऊ नका, जास्त सिरियस नाही. व्हॉट्सअपवरती मागे एक मेसेज फिरत होता. त्या मेसेजमध्ये आपण सगळ्यांनी तो वाचला असेल खूपदा की एक मरणासन्न असलेला व्यक्ती, आणि तो मरणासन्न असलेला व्यक्ती ज्यावेळेस मरणार असतो त्यावेळेस त्याला डॉक्टर येऊन सांगतात की आता आम्ही तुला सापाचं विष टोचणार आहे आणि त्या सापाच्या विषाने तुझा मृत्यू होणार आहे. त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली जाते. काही वेळानंतर 2 सुया त्याच्या हातावरती टोचल्या जातात आणि कालांतराने त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं शरीर तपासलं जातं तर त्यामध्ये सापाच्या विषाचे कण आढळतात. आता हे काय मन, ज्या मनावरती प्रभाव डॉक्टरने निर्माण केला की आम्ही तुला सापाचं विष तुझ्या शरीरात घालणार आहोत आणि त्या मनाने रिस्पॉन्ड करायला सुरुवात केली. त्यामुळे त्याच्या शरीरामध्ये तो बदल झाला. आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर आपलं मन ज्या प्रकारे प्रतिक्रिया देईल त्या प्रकारे आपलं शरीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात करतं. अगदी जसं आपल्या शरीरामध्ये मन महत्वाचं आहे, आपल्या राष्ट्रामध्ये काय महत्वाचं आहे? समाज मन. आपल्या हिंदू समाजाचं मन महत्वाचं आहे. गेली काही वर्ष झालं त्या समाज मनावरती आघात करण्याचे प्रयत्न सुरू आहे. हे समाज मन कसं असतं विचार करा. आपण गणपती बाप्पाची मूर्ती बसवतो. गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर कोणाकोणाची आरती करतो? गणपतीची करतो. ती झाली की लगेच विठ्ठलाची घेतो, मग दत्ताची घेतो, मग शंकराची घेतो. एवढं कमी देवीची आरती घेतो. तो गणपती आहे, त्याला इतर सगळ्या देवतांच्या आरत्या चालतात. जरा लहान मुलाला कोणी विचारलं आपल्यातलं की का रे बाबा तो तर गणपती आहे, मग बाकीच्या देवांची आरती का करता? तर आपलं लहान मूल पण सांगेन अरे गणपती असलं म्हणून काय झालं, सगळे देव एकच आहे. एकम सत विप्रहा बहुधा वदंती. सत्य एकच आहे, त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग वेगवेगळे.
हे आपलं समाजमन आपल्या पूर्वजांनी तयार केलं. अशा प्रकारे समाजमन घडत असतं. आता त्या समाजमनाचा विध्वंस करण्याचे प्रयत्न कसे कसे झाले बरं. भारतामध्ये जेव्हा कोक लॉन्च झाले 1998 साली, तर कोक आणि पेप्सीची स्पर्धा होती. तर कोक लॉन्च झाल्यानंतर त्याच्याविषयी त्याच्या सीओला विचारण्यात आलं, तुझी स्पर्धा भारतामध्ये कुणासोबत आहे. त्यावेळेस आपल्या देशामध्ये मल्होत्रा नावाचं ड्रिंक होतं, जे सॉफ्ट ड्रिंक मध्ये प्रसिद्ध होतं देशभरामध्ये. तर त्या कोकच्या सीओनी मल्होत्राचं नाव नाही घेतलं, पेप्सीचं नाव नाही घेतलं, लिम्काचं नाव नाही घेतलं. हे सगळे एस्टॅब्लिश ब्रँड सोडून तो कोकचा सीओ म्हणतो की आमची स्पर्धा या देशामध्ये फुकट मिळणाऱ्या पाण्यासोबत आहे. आम्हाला या देशात काय करायचंय तर जेवताना या देशातली माणसं कोक घेऊन जेवायला बसतील अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करायची. आज शहरी भागामध्ये आपण पाहतोय जेवताना पाणी कमी आणि कोक जास्त वापरतो. मनावरती जर परिणाम घडला तर काय होऊ शकतं. दिवाळी आली की कोणता साबण लागतो, बदलत नाही. मोती साबण पाहिजे नाही तर दिवाळीची आंघोळ होत नाही. दिवाळी आहे असं वाटत नाही. हा मनावरती निर्माण केला नॅरेटिव्ह आहे. लहान बाळाला कोणता साबण पाहिजे, डवचा साबण पाहिजे, पावडर कोणती पाहिजे, जॉन्सनची पावडर पाहिजे. हा एक समाज मन तयार केलं की हे असेल तरच योग्य, हे नसेल तर अयोग्य. हे जोपर्यंत इकोसिस्टीम पर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे. पण इंग्रजांनी याच्या माध्यमातून देश तोडण्याचे प्रयत्न केले. या सगळ्याची सुरुवात 1823 साली एशियाटिक थिओसॉफिकल सोसायटी अशा नावाने इंग्रजांनी संघटना स्थापन केली. रॉयल एशियाटिक सोसायटी, माफ करा. त्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या माध्यमातून या देशातली संस्कृती, परंपरा, इतिहास, वेशभूषा, केशभूषा, चालीरीती, प्रथा, परंपरा या सगळ्याचा अभ्यास केला गेला. त्यातले लूप होल्स कोणकोणते आहेत. ही संस्कृती, हा देश जास्तीत जास्त गुलाम आपला कसा राहू शकेल यासाठी काय करावं लागेल तर त्याचे काही मुद्दे काढले गेले आणि त्या मुद्द्यांच्या आधाराने इंग्रजांनी त्यांचं काम चालू केलं. इंग्रजांनी काय केलं याचा उल्लेख लाला हरदयाळ यांनी त्यांच्या सोशल कॉन्क्वेस्ट ऑफ हिंदू रेस्ट या ग्रंथामध्ये दिले. त्याचे 3 मुद्दे सांगतो आपल्या सगळ्यांसाठी. जड नाही नव्हते, मारझोड बोलता येत असं काही अडचण नाही. 3 मुद्दे सांगितले त्यांनी. त्यातला पहिला मुद्दा आहे डिनॅशनलायझेशन. भारत कसा संपवायचा. तर इंग्रज काय करतात ते लाला हरदयाळांनी सांगितलंय 100 वर्षापूर्वी इंग्रजांना भारताची संस्कृती संपवायची, त्याचे ते प्रयत्न करतात. त्याचे 3 मुद्दे सांगितले. पहिलं काय, डिनॅशनलायझेशन. भारत हे एक राष्ट्र नाही, हा वेगवेगळ्या राज्यांचा बनलेला समूह आहे. आपण पाहतोय आपल्या भारताच्या पहिल्या पंतप्रधान सुद्धा म्हणतात इंडिया इज नेशन इन बेकिंग. भारत हा राष्ट्र बनण्याच्या प्रक्रियेतील देश आहे. इतका पगडा हा एक देशच नव्हता. इथं छोटी छोटी राज्य वर्षानुवर्ष राज्य करत होती. त्यामुळं भारत एक संस्कृती पण नाहीये. डिसोशलायझेशन. इथला समाज एक नाहीये. इथं आर्य आहेत, अनार्य आहे, मूल निवासी आहेत, द्रविड आहेत, आदिवासी आहेत, त्यांची प्रत्येकाची वेगळी संस्कृती आहे. ही थेरी मांडली गेली. हे दुसरं डिसोशलायझेशन. आणि तिसरं डिहिंदुनायझेशन. हिंदू असण्याची लाज वाटणं. हिंदू महिला विरोधी आहेत, हिंदू दलित विरोधी आहेत, हिंदू म्हणजे ब्राह्मणी धर्म, मनुवादी, हिंदू म्हणजे मागास, अशी मांडणी 100 वर्ष होती, आज सुद्धा आहे. एखादं हिंदुत्वाचं आपण काम केलं तर आपल्याला कोणकोणत्या शिव्या वाजतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी वेगळं सांगायची गरज नाही. या 3 प्रकारच्या मुद्द्यांच्या आधारे आपला देश तोडण्याचा, पर्यायी आपली भारतीय संस्कृती तोडण्याचा प्रयत्न केला. त्याची 2 उदाहरणं कोणती आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे द्रविड मुवमेंट देशातली सगळ्यात जुनी आणि मोठी मुवमेंट आहे. आपल्याला असं सांगितलं जातं की रामस्वामी पेरियार यांनी ही मुवमेंट सुरू केली. पण रॉबर्ट कार्डवेल नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याची ती संकल्पना आहे की द्रविड यांची संस्कृती वेगळी आहे आणि द्रविडांवरती इथल्या आर्यांनी हल्ला केला. म्हणजे रामाने रावणावरती केलेला हल्ला हा आर्यांचा द्रविडांवरचा हल्ला आहे. त्यामुळे रामाला मानायचं नाही, रावणाला मानायचं. हे 100 वर्षापूर्वीपासून चालू आहे. या सगळ्याचा परिणाम काय. गेल्या 50-60 वर्षामध्ये तमिळनाडूमध्ये कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचं एकदा सुद्धा सरकार आलेलं नाही. 1969 पासून आजपर्यंत जे द्रविड मुवमेंट, द्रविड चळवळ चालवतात त्यांची सत्ता तमिळनाडूमध्ये आहे. या सगळ्याचं दुसरं उदाहरण कोणतं तर आज ज्याला आपण खलिस्तानी चळवळ म्हणतो, तर मॉन्सिंग नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने त्या
खलिस्तानी चळवळीचा पाया घातला. त्यांनी भारतात आल्यानंतर शीख धर्म स्वीकारला आणि मांडणी केली की हिंदू आणि शीख वेगळे नाहीये. 100-150 वर्षापूर्वी अशी वेगळी परिस्थिती नव्हती. घरातील जर मोठा भाऊ शीख असेल तर बारका भाऊ हिंदू राहायचा. जर मोठ्याने पगडी बांधली तर बारका भाऊ हिंदू परंपरांचं पालन करायचा. अशी आपल्या भूमीतील परिस्थिती होती. दोन्ही पद्धतीने तिथे विवाह चालायचे. त्याने मांडणी केली 1877 ते 1881 मध्ये. त्या सगळ्या शिखांच्या धर्मग्रंथांचा अभ्यास केला आणि अशी मांडणी केली, शीख हा वेगळा धर्म आहे. इथपासून ते आज त्याच भूमीमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त विरोध होतो ती म्हणजे खलिस्तानी चळवळ, की आम्ही एक राष्ट्र नाही. विचार करा, दिसणाऱ्या शांत गोष्टी 100-125 वर्ष होऊन गेले त्या विषयांना. असे विषय सुद्धा देशभरात सुरू आहेत. 2 थेऱ्या मांडल्या, आता डिकन्स्ट्रक्शन आणि दुसरं कॉलोनल हेजिमनी म्हणजे सांस्कृतिक वर्चस्ववाद आणि विभाजनाचा सिद्धांत. दोन्ही इंग्रजांच्या थेऱ्यात आपल्या युट्यूबवर किंवा गुगलवर सर्च मारलं तर सापडेल. या सगळ्यातून काय झालंय, तर काय मांडणी होते, तर या देशीच्या प्रतीकांचं खच्चीकरण आणि या देशीच्या विरोधी प्रतीकांचं उदात्तीकरण मी प्रत्येक ठिकाणी मांडतो. आपण सगळ्यांना ऐकलंय, जय रावण. प्रभू श्रीरामचंद्रांनी शंभोकाचा वध केला म्हणून प्रभू श्रीरामचंद्र दलित विरोधी आहेत. रामाने सीतेला सोडून दिलं, राम स्त्री विरोधी आहे. रामाने लपून बाण मारला, राम घाबरट आहे. अशी मांडणी करताना राम चुकीचा आणि रावण किती श्रेष्ठ शिवभक्त होता. रावणाने आपल्या बहिणीचा बदला घ्यायचा म्हणून सीतेला स्पर्श केला असं म्हणत जय रावण कादंबऱ्या पण झाल्यात, चवीने वाचतो आपण पुण्यामध्ये. जय रावण. त्याच प्रकारे जय कंस, जय दुर्योधन, जय कर्ण, जय महिषासूर. कृष्ण स्त्रीलंपट होता. भगवान प्रभू श्रीरामचंद्रांच्या आणि भगवान श्रीकृष्णांच्या चारित्र्याचं हनन करायचं आणि या देशीच्या विरोधी प्रतीकांचं उदात्तीकरण करायचं, हे जोरात सुरू आहे. दुर्दैवानं त्यांना काही चरित्रात हात घालता येत नाही. हे रामाची बदनामी करू शकतात, कृष्णाची बदनामी करू शकतात, पण छत्रपती शिवरायांच्या चरित्राची हे बदनामी करू शकत नाही. मग काय करायचं? 57% मुसलमान होते, 90% मुसलमान होते, 10 पैकी 8 अंगरक्षक मुसलमान होते, 35 पैकी 23 सरदार मुसलमान होते. शिवाजी महाराजांनी रायगडावरती मशीद बांधली, फलाना आपल्या सगळ्यांना माहिती. आता लढाई कशाची आहे? तर लढाई विचारांची आहे मित्रांनो. जितका आपण रस्त्यावरती लढतोय ना, जेव्हा थोडं जरी आपण वैचारिक लढलो ना, त्यांना आपण कधीच हाकलून लावू शकतो. खोट्याला खऱ्यानं प्रत्युत्तर दिलं पाहिजे. रोहनराव आहेत आपल्या समोर, तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ कसं पाहिजे, तुम्ही त्यांच्याकडे बघून विचार करायला हरकत नाही. एका विषयामध्ये काम करून काही विषयांमधल्या असलेल्या अडचणी आपल्याला सोडवायला लागतील. छत्रपती शिवरायांच्या चरित्राचं होत असलेलं इस्लामीकरण ही आपल्या सगळ्यांच्या समोरची समस्या आहे. वारकरी संप्रदायामध्ये इस्लामची घुसखोरी ही आपल्यासाठी सगळ्यात मोठी समस्या आहे. आपल्या पुण्यामध्येच यंदाचा प्रकार घडला, अल्ला देवे अल्ला दिलावे. पाठीमागा कुणीतरी मला म्हटलं की महाराज खरंच तशी मशीद आहे का पुण्यात? आता महाराज बसले तिथं. मी त्या माणसाला म्हटलं, जर खरंच मशीद असेल ना, ती आम्हाला मंदिर असं म्हणे, तू आम्हाला दाखव. जगद्गुरु तुकोबारायांनी कोणत्याही मशिदीत कसलंही कीर्तन केल्याचे पुरावे नाही, तरी सुद्धा आपल्या समोर मेसेज येतो, आपण तो शेअर करतो, त्याच्यावरून आपण खंडन मंडन करत बसतो. कधीपर्यंत हे करणार आहे? याच्यावरती ठोस भूमिका घेऊन आपल्याला मांडाव्या लागतील. ज्या प्रतीकांची हे बदनामी करू शकत नाही त्या प्रतीकांचं हे इस्लामी करतात ते. या सगळ्याची जाणीव आपल्याला आहे का? तर या सगळ्याची जाणीव आपण ठेवावी असं मला वाटतं. आजच्या निमित्तानं छत्रपती शिवरायांच्या चरित्रातल्या असलेल्या समस्या, वारकरी सांप्रदायिक संतांच्या चरित्रामध्ये निर्माण होऊ घातलेल्या समस्या, तुकोबारायांचं इस्लामीकरण असेल किंवा तुकोबारायांचे चुकीचे म्हणजे जे अभंग आहे त्याचा अर्धाच अर्थ कोट करून शेअर करणं असेल, या सगळ्यावरती आपल्या भूमिका, त्याच्यावरती आपली मांडणी. आता तुम्ही म्हणसाल आम्ही काय करूयात? आपल्याला काही करायचं नाही, तो चुकीचा बोलतो तो थोबाड बंद करण्याची आपली तयारी पाहिजे. जर एखादा मांडणी करतोय असं घडलं तर त्याला पुरावा मागण्याची तर आपल्या क्षमता आहे. मग तो सोशल मीडियात असेल, तो प्रत्यक्ष स्वरूपात असेल, आपण चुकीच्या माणसाचं तोंड बंद करत नाही हे एक, आणि आपण योग्य मांडत नाही हे दुसरं. तर तसं चुकीच्या माणसाचं तोंड बंद करायचंय
तसं योग्य मांडणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून होईल का? नाही सगळ्यांना लिहिता येणार. इथं सगळेच बसलेले काय चांगले लिहायला सुंदर असतील असं काय नाहीये. इथे सगळेच बसणारे व्हिडिओ बनवू शकतील असं पण नाहीये. पण एखाद्याने चांगलं काय लिहिलं, चांगलं काय व्हिडिओ केला तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो का? कारण ही लढाई प्रतीकांची, ही लढाई विचारांची. आज जर आपण छत्रपती शिवरायांच्या चरित्राकडे दुर्लक्ष केलं तर येत्या 100 वर्षामध्ये यांना ज्या प्रकारे ते रंगवायचे त्या प्रकारे ते रंगवल्याशिवाय राहणार नाही. अजून सुद्धा रंगवतात ते, काय रंग त्यांनी कमी नाही केला त्यांचा हिरवा. मध्यंतरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांविषयी सुद्धा सुरुवात केली की छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, धर्मवीर नव्हते. स्वराज्य रक्षक म्हणताना हिंदवी स्वराज्य रक्षक म्हणावं असं वाटत नाही त्यांना, कारण हिंदवी आलं की परत हिंदू आलं. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. कारण ही लढाई ही रस्त्यावरची नाही. आता रस्त्यावरती आपण त्यांना कधी पण जड आहे, तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. पण ही लढाई विचारांची. आपल्या विचारांमध्ये वारंवार कलुषितता आणली जाते, आपल्या विचारांमध्ये कायम संभ्रम निर्माण केला जातो. तो संभ्रम आपल्याला दूर करून आपल्या शुद्ध आणि खऱ्या इतिहासाची मांडणी करणं हे आपल्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे असं मला वाटतं. आणि या हिंदू युवा प्रबोधिनीच्या माध्यमातून ज्या प्रकारे आपण आपली स्वतःची अशी इकोसिस्टीम डेव्हलप करतोय, आपली स्वतःची अशी यंत्रणा डेव्हलप करतोय, त्या सर्वांना शुभेच्छा देत आपण या क्षेत्रात सुद्धा वैचारिक आपली एक विचारधारा विकसित करावी असं आवाहन करतो आणि थांबतो. 2 मुद्दे घेतले होते मागाशी खऱ्या अर्थाने की प्रत्येक क्षेत्रात हिंदुत्वाचा डंका वाजला पाहिजे, त्यामुळं ते बोलायचं राहून गेलं. दुसरं, वारकरी आपल्या सोबत आहे. महाराजांनी सांगितलं आपण वारकऱ्यांसोबत आहोत का? जर पुढच्या वर्षी कुणी दाढीवाला घुसला तर मारायची जबाबदारी तुमची. काय वारकरी आहेत आमचे, ते पण गायला लागले वगैरे. आम्ही गाणार आहे विष्णुमय जग वैष्णव. महाराजांनी सांगितलं आमच्यासाठी सगळे सारखे, तुमच्यासाठी नाही ना. बघा मग तुम्ही काय करायचं, तुम्ही बघायचं कोण घुसला आणि कोण चुकीचं करत असेल तर त्याची जबाबदारी तुमच्याकडे. संभाजी महाराजांनी संरक्षण दिलं तर आपण संभाजी महाराजांचे वारसदार. वारकरी त्याच्या चालीने चालणारे, वारकरी कुणालाही विरोध करणार नाही. यारे यारे लहान थोर याती मलती नारे नर, पण विरोध करण्याचा अधिकार हिंदू समाजाचा आहे. किती नाही म्हटलं तरी जात काहीतरी येऊन जातं तोंडात. तुम्ही विचार करावा. खऱ्या अर्थाने आजच्या काळामधल्या समस्या खूप छोट्या छोट्या आहेत, पण आपल्याला त्या भासत नाही. या समस्यांची जाणीव झाली तर किती काम करून किती नको असं होईल. त्यामुळे तुम्हाला सर्वांना लक्ष 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 शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण. धन्यवाद महाराज.